ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। यावर्षी मराठवाड्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे आणि हा पाऊस पुढच्या काही दिवस असाच स्थिर राहणार आहे। हा अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचा पाऊस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकरी बांधवांना केलं आहे। शेतकऱ्यांनी मान्सून स्थिर झाल्यावरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये। आता पेरणी केल्यास पिकावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तसेच मान्सून स्थिर होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीची देखील शक्यता नाकारता येत नाही। आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामं करावीत आणि मान्सून स्थिर होण्याची वाट पाहावी, असंही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे। यावर्षी मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे, परंतु पुढच्या काही दिवस जरी सरी पावसाच्या कायम राहणार असल्या तरी हे अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचा पाऊस असणार आहे। आणि कृषी विभागाच्या ॲडवायझरीप्रमाणे आपण कुठल्याही पेरणीची घाई करू नये, मान्सून स्थिर झाल्यानंतरच आपण पेरणी करावी, कारण आत्ता पेरणी केल्यास एकतर कीड रोगाचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट यानंतर मान्सून स्थिर होण्यापूर्वी एक ड्राय स्पेल जर आला तर दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं आत्ताच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी फक्त मशागतीची कामं करावी आणि मान्सून स्थिर होण्याची वाट बघावी, हे मी जिल्हा प्रशासनातर्फे आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आवाहन करत आहे। धन्यवाद। मजहर शेख, C24 नांदेड। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।